2019 साली आलेल्या भीषण महापुराने कोल्हापूरसह परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्या कठीण काळात उमेश पोवार यांनी कुठलाही गाजावाजा न करता थेट मदतीसाठी पुढाकार घेतला. वाहत्या पाण्यात अडकलेल्या पूरग्रस्त नागरिकांना जीव धोक्यात घालून सुरक्षित ठिकाणी बाहेर काढणे, तसेच जनावरे वाचवून त्यांची सुरक्षित व्यवस्था करणे, हे काम त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून केले. पूरग्रस्त कुटुंबांसाठी जेवणाची तातडीची सोय करण्यात आली. दुर्गम आदिवासी पाड्यांवर स्वतः जाऊन अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि आवश्यक मदत पोहोचवली. मराठवाड्यातून पाठविलेले अन्नधान्य पूरग्रस्त भागात वितरित करून अनेक कुटुंबांना दिलासा मिळवून दिला. सीमा भागातील महापुरात अडकलेल्या लोकांपर्यंतही जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याचे काम केले. पूर ओसरल्यानंतरची परिस्थितीही तितकीच गंभीर होती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता साहित्याची मदत करण्यात आली. पूरग्रस्त भागात जाऊन आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली. तसेच परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रत्यक्ष श्रमदान करण्यात आले. आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी वेळेवर स्वच्छता आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. या संपूर्ण आपत्तीच्या काळात उमेशदादा पोवार हे केवळ बोलणारे नेतृत्व नाही, तर संकटात प्रत्यक्ष कृती करणारे आपल्यासारखेच जमिनीवरचे कार्यकर्ते असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवले. संकटात धावून जाणे, मदतीचा हात पुढे करणे आणि शेवटपर्यंत साथ देणे हीच त्यांची ओळख आहे. अशा या कृतिशील, संवेदनशील आणि विश्वासू माणसालाच आपण निवडून द्यायचं आहे. या निवडणुकीत प्रभाग 11D मध्ये 6 नंबरला उमेश महादेव पोवार यांनाच मत द्यायचं आहे. मतदानाच्या दिवशी शिट्टी चिन्हासमोरील बटण दाबूया आणि विकासाची शिट्टी वाजवूया.